करडांचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे? शेतकरी मित्रांनो, करडांचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर या व्यवसायात मोठा तोटा होऊ शकतो. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आरोग्य व्यवस्थापन दोन प्रकारे केल्या जाऊ शकते. एक, करडांना आजार होऊ नये म्हणून करावयाचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन. 2, करडे आजारी पडल्यावर करावयाचे उपचार व औषध व्यवस्थापन. 1, करडांना आजार होऊ नये म्हणून करावयाचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन. करडांची योग्य निवड. संपूर्ण आहार, पिण्याचे शुद्ध पाणी, शेडची वेळोवेळी स्वच्छता, बाह्य परोपजीवी कीटकांचे निर्मूलन, लिव्हर टॉनिकचा योग्य वेळी वापर, जंत निर्मूलन, लसीकरण, पावसाळा, उन्हाळा व हिवाळा सुरू होण्यापूर्वी व दरम्यान घ्यावयाची काळजी. करडांना आजार होऊ नये म्हणून करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय. 1, करडांची योग्य निवड. करडांची योग्य निवड कशी करावी जेणेकरून करडे आजारीच पडणार नाही, यावर पूर्ण माहिती पहा. योग्य करडांची निवड व खरेदी या पुढील प्रमाणे दिली आहेत. 2, संपूर्ण आहार. संपूर्ण आहारातून गरजेचे जीवनसत्व, ऊर्जा, प्रथिने व खनिजत्व मिळाल्यामुळे करडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व करडाची निरोगी वजनवाढ होते. 3, पिण्याचे शुद्ध पाणी. बरेच रोगांचे जीवाणू अशुद्ध पाण्यातून रोग पसरवतात, म्हणून करडांना पिण्यासाठी शुद्ध पाणी दिवसभर उपलब्ध असेल याची काळजी घ्यावी. 4, शेडची वेळोवेळी स्वच्छता ठेवणे. अस्वच्छ शेडमध्ये करडे आजाराला लवकर बळी पडतात, त्यामुळे शेडची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. महिन्यातून एकदा बुटॉक्स, टिकटॅक ही औषधे स्प्रे पंपने सर्व शेडमध्ये व करडांच्या अंगावर फवारून घ्यावी. त्यावेळी गव्हाण रिकामी असल्याची खात्री करावी. सीताफळ झाडाची पाने बारीक करून पाण्यात उकळून घ्यावी व ते पाणी महिन्यातून एकदा सर्व शेडमध्ये, छतावर, गव्हाण, पाण्याचे भरणे यावर स्प्रे पंपने स्प्रे करावे. करडांच्या पहिल्या गटाच्या विक्रीनंतर व दुसऱ्या गटाचे नवीन करडे खरेदीपूर्वी जमिनीवर शेण, चुना व सीताफळ पाने पाण्यात टाकून अर्धा इंचाचा थर द्यावा व सर्व गव्हाण, पाणी पिण्याचे भांडे निर्जंतुक करून घ्यावे. 5, बाह्य परोपजीवी कीटकांचे निर्मूलन कसे करावेत? बाह्य परजीवी कीटक म्हणजे उवा, पिसवा, लिखा, गोचिड, माशी. पावसाळ्यात बाह्य परजीवी कीटकांचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असतो, म्हणून पावसाळ्यापूर्वी वर सांगितल्याप्रमाणे शेडची स्वच्छता ठेवावी. महिन्यातून एकदा सीताफळाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याची संपूर्ण शेडमध्ये, मोकळ्या जागेत व करडांवर फवारणी करावी. शेड कोरडं राहण्यासाठी चुना वापरावा. 6, लिव्हर टॉनिकचा योग्य वेळी वापर करावा. करडे आणल्यानंतर 3 दिवस व त्यानंतर 1 दिवस आड करडांना वजनाप्रमाणे लिव्हर टॉनिक पाजावे. 7, जंत निर्मूलन. करडे आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी, 30व्या दिवशी व 60व्या दिवशी वजनाप्रमाणे जंतनाशक द्यावे. 8, लसीकरण. बरेच बोकडपालक लसीकरणाची माहिती नसल्याने लसीकरण करणे टाळतात, पण लसीकरणासाठी येणारा खर्च 30 रुपयांपेक्षा कमी असतो. लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास रोगामुळे आपल्या गोठ्यातील करडे अथवा बोकड दगावल्यास कमीत कमी 6 ते 7 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. लसीकरण करणे फायदेशीर बोकडपालकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण करताना घ्यावयाची काळजी. लसीकरण फक्त निरोगी जनावरांना करावे. रोग झाल्यावर आजारी जनावरांमध्ये त्या रोगाचे लसीकरण करणे टाळावे. लसीकरण नवीन सुईचा वापर करून करावे किंवा लसीकरण करण्या अगोदर सुई व सिरिंज पाण्यात उकळून घ्याव्यात. 9, लसीकरण. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी उष्णतेचे प्रमाण कमी असताना करावे. लसीकरण हे शक्यतो तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच करावे. लस दिल्यावर ती जागा व्यवस्थित चोळावी. लस वापरण्याची अंतिम तारीख तपासावी. बर्फातून किंवा कंपनी लसीची ने-आण व साठवणूक करावी. एकाच जनावराला लसीकरण एकापेक्षा जास्त लसींनी करावयाचे असेल तर प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या लसीकरणामध्ये कमीत कमी 14 ते 21 दिवसांचे अंतर असल्यास चांगला फायदा होतो. तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित माहिती पुढील भागात आपण पाहणार आहोत. सर्वांनी नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.